नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. तर महाशिवरात्री असल्यामुळे आपल्याला मग भगवान शंकराच्या सर्वात प्रभावी सेवा करायची आहे. तर आपली एखादी कठीण इच्छा आहे ती पूर्ण होत नाही किंवा मग आपले एखादे काम आहे ते पूर्ण होत नाही, सतत काय ना काय अडथळे येत असतील, तर मग नंदी पक्ष जो आहे, तर या नंदी पक्षामध्ये आपल्याला काही सेवा करायच्या आहेत, ज्या की सगळ्यात प्रभावी सेवा आहेत. त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता महाशिवरात्री ही 26 फेब्रुवारीच्या दिवशी आहे. तर आता नंदी पक्ष म्हणजे काय ते नेमकं आपण समजून घ्यायचं आहे अगोदर. आता नंदी पक्षामध्ये आपण भगवान शंकराच्या सगळ्यात ज्या प्रभावी सेवा करणार आहोत, तर नंदी पक्ष चालू होतो 19 फेब्रुवारीला, म्हणजेच की महाशिवरात्रीच्या 7 दिवस अगोदर आणि महाशिवरात्रीपासून पुढे 7 दिवस, म्हणजेच की 19 फेब्रुवारी ते 5 मार्च असा जो कालावधी असतो 15 दिवसाचा, त्याला मग नंदी पक्ष असे म्हटले जाते. तर मग आपली कोणतीही इच्छा आहे किंवा आपले एखादे काम पूर्ण होत नसेल तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, भगवान शंकराची आपल्याला सेवा करायची आहे. तर ह्या 15 दिवसामध्ये जर आपण कोणतेही सेवा केलं, उपाय केलं, तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. आपली कितीही कठीण इच्छा असेल तर महादेव आपली इच्छा नक्की पूर्ण करतात. त्यामुळे मग या दिवसामध्ये आपल्याला कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत, तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आजच्या दिवशी, म्हणजेच की महाशिवरात्रीच्या दिवशी, जरी तुम्हाला इतर दिवशी म्हणजे नंदी पक्षामध्ये जरी काही सेवा करणं शक्य झालं नसेल, तर मग महाशिवरात्रीच्या तरी दिवशी आपल्याला आवर्जून काही सेवा करायची आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला आणि माता पार्वतीची आपल्याला पूजा करायची आहे. आता जर आजच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्यामुळं वैवाहिक जीवनामध्ये आनंद समृद्धी निर्माण होते. आणि या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे बेलपत्र अर्पण केले जाते. यामुळे भगवान शंकराची कृपादृष्टी आपल्यावरती, आपल्या घरावरती कायम राहते. तर आता आपल्याला ज्या ह्या सेवा करायच्या आहेत, तर त्या सेवा मग कधीपर्यंत करायच्या आहेत, तर आपल्याला सेवा ह्या 15 दिवस करायच्या आहेत. जर तुम्हाला 15 दिवसामध्ये सेवा करणं शक्य होत नसेल, तर मग तुम्ही एक दिवस जरी सेवा केली तरीही मग भोलेनाथ आपल्याला ती इच्छा पूर्ण नक्की करून देतात. तर आता चालू होणार आहे 26 फेब्रुवारीला, म्हणजेच की प्रहर कधीपासून आणि किती दिवस असतो त्याबद्दल. रात्रीचं प्रथम प्रहराच्या पूजेची वेळ, म्हणजे तुम्ही पूजा कोणत्या वेळेमध्ये, किती 4 प्रहर असतात, तर मग कोणत्या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता. तर प्रथम जो प्रहर आहे तर ती 26 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:43 तर रात्री 9:47 असणार आहे. म्हणजेच की हा पहिला झाला प्रहर. तर दुसरा प्रहर आहे रात्रीचा, म्हणजेच की पूजेची वेळ आहे 27 फेब्रुवारी मध्यरात्री 9:47 ते रात्री 12:51 हा जो दुसरा प्रहर आहे तोपर्यंत राहणार आहे. आणि जो तिसरा प्रहर आहे तर त्या प्रहराची वेळ आहे 27 फेब्रुवारीला 3:56 हा तिसरा प्रहर जो आहे तर तो राहणार आहे. आणि जो चौथा प्रहर आहे तर ती पूजेची वेळ आहे 27 फेब्रुवारीला पहाटे 3:55 ते संध्याकाळी 6:59 हा जो चौथा प्रहर आहे. तर हे जे 4 प्रहर आहेत, तर या प्रहरामध्ये तुम्ही तुमच्या ज्या आपण काही सेवा आहेत किंवा काही उपाय आहेत, तर हे सगळे भोलेनाथाच्या सेवा मग तुम्ही आवर्जून करायचे आहेत. त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी ओम नमः शिवाय असा मंत्रांचा जप करायचा आहे आणि रात्रभर जागरण करून शिवपुराणाचे पठण करायचे आहेत. त्याचप्रमाणे मग महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे आपल्याला काय होतं की आपली एखादी जी पण काही इच्छा आहे किंवा आपल्याला आपली जी पण इच्छित फळ आहे ते फळ प्राप्त होतं. आणि त्या आपल्याला मग अजून काय करायचं आहे की घरामध्ये सुख शांती आणण्यासाठी भोलेनाथाला दूध अर्पण करायचं आहे, म्हणजेच की रुद्राभिषेक करायचा आहे. आता आपल्याला काय होतं की बऱ्याच वेळा दररोज सेवा करणं शक्य होत नाही. त्यामुळे मग आपण काय करायचं आहे की ह्या 15 दिवसामध्ये आपली जी पण काही इच्छा पूर्ण होण्यासाठी, तर ज्यावेळेस महिलांना मासिक धर्म असेल त्यातले 5 दिवस सोडून मग तुम्ही इतर दिवशी ह्या सेवा करू शकता. जर तुमच्या घरातील इतर व्यक्ती सेवा करण्यासाठी तयार असेल तर तुम्ही ती सेवा मग त्या व्यक्तीला पण सांगू शकता.
तर पहिल्या दिवशी म्हणजेच की 19 फेब्रुवारीला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. तर जरी तुम्ही संकल्प करून सेवा करणार असाल तरी पण तुम्ही करू शकता. संकल्प न करता पण तुम्ही तुमची जी पण काही इच्छा आहे ती भोलेनाथांना इच्छा सांगायची आहे आणि मग पहिल्या दिवसापासून मग प्रहर म्हणजेच की सेवेला चालू करायची आहे. तर सेवा काय काय करायची आहे. आता पहिली सेवा आपल्याला काय करायची आहे की सगळ्यात पहिली तर ज्यावेळेस आपण महादेवाचं म्हणजेच की देवघरापुढे बसू, तुमच्या घरामध्ये महादेवाचा फोटो असेल किंवा पिंड असेल तरी पण त्यावेळेस मग काय करायचं आहे, शिवपंचाक्षरी स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे. आता जरी तुम्हाला शिवपंचाक्षरी स्तोत्र पठण करणं होत नसेल तरी तुम्ही मोबाईलवर लावून पण श्रवण करू शकता. म्हणजेच की सुरुवात अशी होती, नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, अशा पद्धतीने मग ह्या शिवपंचाक्षरी स्तोत्राची सुरुवात होती. तर हे जो स्तोत्र आहे तर आपल्याला हे 11 वेळा म्हणायचं आहे किंवा तुम्ही 21 वेळा म्हणू शकता किंवा 108 वेळा म्हटलात तरीही चालेल. तुम्हाला जसं शक्य होत असेल तशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. आणि पहिल्या दिवशी ज्या वेळेस तुम्ही सेवा चालू केली आहे म्हणजेच की संध्याकाळच्या प्रदोष काळामध्ये जर सेवा चालू केली तर प्रदोष काळामध्येच सेवा करायची आहे दररोज तुम्हाला. ही झाली पहिली सेवा. पहिल्या दिवशी जेवढं आपण स्तोत्र म्हटलं आहे दररोज मग तेवढ्याच वेळा आपल्याला स्तोत्र म्हणायचं आहे. ही झाली पहिली सेवा. तर दुसरी सेवा काय करायची आहे की जोपर्यंत महाशिवरात्री होत नाही तोपर्यंत म्हणजेच की नंदी पक्षामध्ये एकदा तरी शिवलीलामृत ग्रंथाचे पूर्ण पारायण करायचे आहे. जर तुम्हाला पारायण करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही दररोज काय करायचं आहे, शिवलीलामृत जो ग्रंथ असतो त्यातला फक्त 11वा अध्याय पठण करायचा आहे. कारण की 11वा अध्यायामध्ये 11वा अध्यायाला आपण रुद्राध्याय म्हणतो, कारण की रुद्राभिषेक केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं. त्यामुळे मग हा एक अध्याय आपल्याला वाचन करायचा आहे. कमीत कमी महाशिवरात्रीच्या तरी दिवशी हा अध्याय आवर्जून वाचन करायचा आहे. ज्यांना पारायण करणं वगैरे शक्य होत नसेल तर त्यांनी. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे. आणि जर तुम्हाला मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तरी पण तुम्ही श्रवण करू शकता मोबाईलवर वगैरे लावून. आणि एक काय करायचं आहे, एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि मग ते बेलपत्र धुवून घ्यायचं आहे. आणि मग तुम्ही हा उपाय घरी करू शकता किंवा मंदिरात जरी केलात तरी चालेल. शक्यतो तुम्ही मंदिरातच करा, कारण मंदिरामध्ये सकारात्मक वातावरण असतं त्यामुळे लवकर प्रभाव पडतो आणि आपली इच्छा लवकर पूर्ण होते. मग ते बेलपत्र धुवून घ्यायचं आहे आणि मग बेलपत्र आपल्या उजव्या हातात घेऊन 108 नामे घ्यायची आहे भगवान भोलेनाथाची. आणि मग आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग भोलेनाथाला सांगायचं आहे. आणि ते जे बेलपत्र आहे तर ते बेलपत्र मग भोलेनाथाला अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतरची सेवा म्हणजे आपल्याला दररोज शिवलिंगावरती जलार्पण करायचं आहे. तर जर तुम्ही नोकरीसाठी बाहेर जात असाल किंवा घरातून ज्यावेळेस बाहेर पडाल त्यावेळेस अगोदर दररोज म्हणजे जे नंदी पक्षामध्ये म्हणा किंवा शिवरात्रीच्या दिवशी जल अर्पण करून आवर्जून जल अर्पण करायचं आहे आणि मगच घराच्या बाहेर पडायचं आहे. जर तुम्हाला सकाळी शक्य झालं नसेल तर तुम्ही प्रदोष काळामध्ये पण महादेवाला जल अर्पण करू शकता, कारण प्रदोष काळामध्ये ज्या पण काही सेवा उपाय करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत ह्या सगळ्यात प्रभावी सेवा आहेत. आणि आपले भगवान भोलेनाथ भोळा शंकर आहे त्यामुळे आपली जी पण काही इच्छा आहे भोळा सांबा असेही म्हणतात, त्यामुळं आपली इच्छा लवकर पूर्ण होते. तर ह्या सगळ्या सेवा मग आपल्याला नंदी पक्षामध्ये म्हणा आवर्जून करायचे आहेत. जरी नाही करणं शक्य झालं नंदी पक्षामध्ये तरी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून हे सेवा करायचे आहेत. आणि एक गोष्ट लक्षात असू द्यायची आहे की जरी तुम्ही सेवा केलात किंवा नाही केलात तरी महाशिवरात्रीच्या दिवशी मांसाहार करू नका, कारण की आपण ज्या पण काही सेवा करतो त्याचं फळ मग आपल्याला मिळत नाही. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.